नाशिक स्थित मनमाडवासियांचा अनोखा उपक्रम कौतुकास्पद। MSC क्लबला सर्व प्रकारचे सहकार्य देणार आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्वाही। मनमाडच्या नागरिकांनी नाशिक येथे स्थायिक झाल्यानंतर तमाम मनमाडकरांसाठी व नाशिक स्थित मनमाडच्या नागरिकांसाठी एकत्र येऊन MSC क्लबची स्थापना केली ही बाब कौतुकास्पद आहे। याद्वारे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील अशी अपेक्षा व्यक्त करीत या सर्व उपक्रमासाठी आपण सक्रिय सहकार्य करू असे प्रतिपादन नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नाशिक येथे या क्लबच्या उद्घाटन समारंभात बोलताना केले। यावेळी व्यासपीठावर मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील, नामकोचे संचालक सुभाष नहार, पत्रकार प्रमुख संयोजक गौतम संचेती यांच्यासह माजी न्यायाधीश मुकुंद मुळे, आर्किटेक्ट अनिल चोरडिया, संतोष बोडके, योगेश बागरेचा, पालिका गटनेते पिंटू शिरसाट यांच्यासह नाशिक स्थित सुमारे 500 मनमाडवासीय स्त्री पुरुष नागरिक उपस्थित होते। यावेळी विविध उपक्रम राबविण्याचे ठरले तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। MSC क्लबची स्थापना सामाजिक, सांस्कृतिक आणि एकोप्याला नवी दिशा देण्याचा संकल्प नाशिक शहरात वास्तव्यास असलेल्या मनमाडकरांनी एकत्र येत रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात MSC क्लबची स्थापना केली। विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनमाडकरांना एकाच व्यासपीठावर आणून सामाजिक, सांस्कृतिक आणि परस्पर सहकार्याची नवी चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने हा क्लब स्थापन करण्यात आला। या उपक्रमाचे शहरात स्वागत होत असून मनमाडकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। तर आता निवडणूक आयोगाकडे एक सॉफ्टवेअर लिहायचे एक सॉफ्टवेअर आले। उदाहरणार्थ सुहास द्वारकानाथ कांदे आणि माझा फोटो हे जर ह्या देशामध्ये UPला असेल, MP ला असेल, नाशिकला माझं मतदान नोंदणी असेल, UPत असेल, MPत असेल आणि नांदगावला असेल, तर आता फक्त याच्या माध्यमातून एकाच ठिकाणी माझं नोंदणी होईल। दुबार मतदार नोंदणी होणार नाही आणि ज्याची मतदार नोंदणी होणार नाही त्याचं भारतीय नागरिकत्व सुद्धा कमी होणार आहे, त्याचं भारतीय नागरिकत्व राहणार नाही। म्हणून मी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करतो, खरे मतदार शून्य मतदार असतो। जरी स्वतःला काही फायदा झाला नाही परंतु माझ्या गावाला फायदा झाला, माझं गाव प्रगतीकडे गेलं, माझं गाव प्रगतीच्या वाटेने चाललेलं आहे, म्हणून प्रत्येकाला अभिमान असतो। मी आपल्याला एक नम्र विनंती करतो की आता आपल्याला SI वाले आपल्या घरी येतील शिक्षक लोक, त्याला BLA म्हणतात, बूथ लेवल एजंट आणि BLO बूथ लेवल ऑफिसर, हे दोघंही आपल्या घरी येतील। मी आपल्याला राजकीय यात असल्यामुळे एक विनंती करतो की आता आपण आपले सगळे नावं मनमाडमध्येच असू द्या, मनमाडच्या बाहेर बोलू नका, जेणेकरून तुम्ही सुज्ञ नागरिक आहात, सुज्ञ मतदार आहात। आमदार खरंच काम करतो का नाही याची आपल्याला जाणीव आहे, नगराध्यक्ष खरंच काम करतो का नाही याची जाणीव आहे, नगरसेवक खरंच काम करतो का नाही याची जाणीव आहे। म्हणून जसं पाहिलं तर अधिकाऱ्याने तुम्ही आमचे मतदार आहात, आमच्या पक्षाचे मतदार आहात, नाही काही तर सुहास अण्णा कांद्याचे वैयक्तिक मतदार आहात। म्हणून मी आपल्याला आता विनंती करतो की पूर्वीसारखं नाशिकलाही मतदान राहील आणि मनमाडलाही मतदान राहील असं राहणार नाही। आता SIच्या EIच्या माध्यमातून आपलं एकाच ठिकाणी मतदान राहील, म्हणून कुठल्याही व्यासपीठाचा राजकीय गौतम फायदा घ्यावा। या हिशोबाने आपण सगळ्यांनी 400-500 मतदान म्हणजे 1000 मतदान होतं, आपण सगळ्यांनी मनमाडला मतदान नोंदवावा अशी या ठिकाणी मी नम्र विनंती करतो। ह्या क्लबसाठी माझी काही आर्थिक मदत असेल, माझी काही सामाजिक मदत असेल तर क्लबच्या स्थापनेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे, मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील, नाशिक मर्चंट बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाष नहार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। यावेळी बोलताना आमदार कांदे यांनी क्लबच्या स्थापनेबद्दल समाधान व्यक्त करत मनमाडकरांनी एकजुटीने पुढे यावे, समाज उपयोगी उपक्रम राबवावेत आणि नव्या पिढीला एकत्र आणण्याचे काम करावे अशा शुभेच्छा दिल्या। क्लबच्या माध्यमातून सांस्कृतिक स्पर्धा आणि स्नेहमेळावे आयोजित करण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या सोहळ्यात क्लबच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गौतम कांतीलाल हिरड यांची एकमताने निवड करण्यात आली। निवडीनंतर उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। अध्यक्षपद स्वीकारताना हिरण यांनी क्लबला सर्वसमावेशक स्वरूप देऊन प्रत्येक मनमाडकराला जोडण्याचा संकल्प व्यक्त केला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश मुकुंद मुळे, आर्किटेक्ट अनिल चोरडिया, संतोष बोडके, योगेश बागरेचा तसेच प्रकाश गवडी उपस्थित होते। कार्यक्रमात मनमाडकरांनी परस्पर परिचय, जुन्या आठवणी आणि भविष्यातील उपक्रमावर चर्चा केली। नाशिकमध्ये राहणाऱ्या मनमाडकरांसाठी हा क्लब एक हक्काचे व्यासपीठ ठरणार असून समाजातील विविध घटकांना जोडण्याचे काम करेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। या सोहळ्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मनमाडकरांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम संचेती यांनी केले तर आभार जगदीश देवरे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय कमोदकर, पराग पाटोदकर,
बापू वावरे, महेश कुलकर्णी, अविनाश धारणकर यांनी परिश्रम घेतले. परंतु मी मनमाडकरांना नम्र विनंती करतो, नाशिकला आपण शिफ्ट झालात, 400 मला गौतम भाऊनी सांगितलं 400 कुटुंब आपले ह्या नाशिक शहरामध्ये. कुणी अनेक कारणाने आले असेल, कुणी कौटुंबिक अडचणीमुळे आले असेल, कुणी मुलांच्या शिक्षणामुळे आले असेल, कुणी व्यापारामुळे आले असेल, कुणी कुटुंबामध्ये 4 जण झाले, 1 जण नाशिकमध्ये शिफ्ट होऊ ह्या हिशोबाने आले असेल, कुणी नोकरीसाठी आलं असेल, अनेक कारणं आहेत. परंतु मी मनमाडकरांना एक नम्रपणे विनंती करेल की आता आपण तुम्ही मनमाडला येत जा. सेकंड होम आपण जे म्हणतो, दुसरं घर, हे तुम्ही मनमाडला ठेवा. मी मनमाड नक्कीच नाशिकपेक्षा चांगलं करेन, 100% नाशिकपेक्षा चांगलं करेन. जसं नाशिक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं नाशिक आहे, त्याचप्रमाणे आपलं मनमाड सुद्धा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपलं मनमाड आहे. मनमाडला काय नाही आहे? मनमाडला स्विमिंग टँक आहे, मनमाडला महिलांची जिम आहे, मनमाडला MIDC आली, मनमाडला भुयारी गटारी. मी आपल्याला शब्द देतो, अजून 1 वर्षाने तुम्ही मनमाडमध्ये आलात तर गटारीचा एक थेंब सुद्धा तुम्हाला वरती दिसणार नाही, एक थेंब सुद्धा गटारीचं पाणी दिसणार नाही. हे या ठिकाणी तुम्ही फक्त मुखामधून शब्द काढा. तुमच्या मुखामधून व्यासपीठावर बसलेले मान्यवरांना सुद्धा मी नम्रपणे विनंती करतो, तुमच्या मुखामधून विकासाचा शब्द काढा. तुमच्या मुखामधून ज्येष्ठ नागरिकांच्या विषयीचे शब्द काढा, तरुणांचा काढा, माता भगिनींच्या विकासाचा विषय काढा. हा सुहास कांदे आपल्या सेवेसाठी हजर आहे, आपला शब्द पडून देणार नाही, असे या ठिकाणी आपल्याला सर्वांना नम्रपणे सांगतो. म्हणून खुदा तो ढूंढा मिळत आहे, ढूंढा तो खुदा मिळत आहे, शोधला तर देव सापडतो. त्याप्रमाणे मी प्रयत्न केला आणि ह्या मनमाडकरांच्या आशीर्वादामुळे प्रयत्नांना यश आलं. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की मी हे का करू शकलो, तर याच्या मागचं सगळ्यात मोठं रहस्य फक्त मनमाडकरांचे आशीर्वाद आणि आशीर्वाद हेच या ठिकाणी मी नमूद करतो.